नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज मी गावरान पद्धतीने कमी तेलामध्ये सुक्कं लोणचं करणार आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे. आणि अगदी 1 किलोच्या प्रमाणात आपण हे लोणचं करणार आहोत. तर लोणच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर इथे बघा, 1 किलो मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या आणल्या की स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढायच्या. आणि इथे बघा, मस्त छान असं हिरव्यागार कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि छान असं कडक बघून घ्यायचा, म्हणजे कैऱ्याचा आतमधला भाग छान असा पांढरा असला पाहिजे. तर बघा, हे कैऱ्या आता स्वच्छ धुवून घेऊया. तर बघा, इथं कैऱ्या मी पाण्यातून काढलेल्या आहेत. कैरीला चीक असतं, त्यामुळे हाताने पहिलं कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग पाण्यातून काढायचं. इथे बघा, आणि कापड घेतलेलं आहे. तर कोरड्या कापडाने हे कैऱ्या छान असं पुसून घ्यायचं, जेणेकरून पाण्याचा अंश याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे. तर बघा, सगळ्या कैऱ्या आपल्याला आता या कोरड्या करून घ्यायच्या आहेत, पुसून घ्यायचं आहे. तर बघा, इथे सगळ्या कैऱ्या मी कोरड्या कापडाने पुसून घेतलेल्या आहेत. बघा, मस्त छान असं, याला जरासुद्धा पाणी नाही. तर आता या कैऱ्या छान असं आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. इथं बघा, मी पोलपाट घेतलेला आहे आणि पोलपाटवर मी ही कैरी कट करून घेणार आहे. तर आता तुम्हाला एक कैरी कट करून दाखवते. देठाकडचं बघा भाग अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि कैरीचे 2 भाग करायचे. आणि हे बघा, कैरी किती पांढरी शुभ्र आहे आतमधून, जरासुद्धा लालसर भाग नाही किंवा पिवळसर भाग नाही. तर कैरीचं लोणचं करताना आतला भाग छान असा पांढरा शुपट असला पाहिजे आणि निब्बर कडकच कैरी असली पाहिजे, तरच लोणचं आपलं छान होतं आणि टिकतं पण. हे बघा, कैरी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि आतमधल्या कोय पण काढलेल्या आहेत. तर आता या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर तुम्हाला हवं तसं तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या ह्या कैरीच्या फोड्या करा. तर इथे बघा, अशा पद्धतीने सुरुवातीला मी उभे कट करून घेतलेला आहे आणि नंतरनी बघा, अशा पद्धतीने छोटे छोटे आकाराचे चौकोनी आपल्याला या फोडी करून घ्यायच्या आहेत. आणि अशाच पद्धतीने आता बाकीच्या सगळ्या कैऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठी साईज करू शकता. आणि बघा, जवळून दाखवते, इतके छोटेसे मी कैरीचे काप तयार केलेले आहेत आणि सगळ्या कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत बघा. आणि ही कैरी मी कट करून घेतल्यानंतर बघा, आपली जे चाळणी असते त्या चाळणीमध्ये मी ठेवलेलं आहे काढून. तर आता बघा, या कैरीला हळद मीठ लावायचं. इथे बघा, 1, 2 ते 3 चमचे मी हळद घातलेला आहे. तर आता 1, 2 ते 3 चमचे आपल्याला मीठ लावायचं आहे, मीठ घालायचं आहे. तर इथे बघा, मीठ हळद घालून झालेलं आहे आणि सगळं हळद मीठ आपल्याला या कैरीला छान असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, मस्त असं छान हळद मीठ आपण कैरीला सुरुवातीला लावून घेऊया. तर इथे बघा, सगळं हळद मीठ आता या फोडींना लावून झालेलं आहे. आणि बघा, इथं कैरीला छान असं हळद मीठ लावून झालेलं आहे. रिकामी डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती चाळणी ठेवलेलं आहे, कारण मीठ लावल्यानंतर कैरीला पाणी सुटतं. आणि 4 तास मी फॅन खाली हे कैऱ्या सुकायला ठेवल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता 4 तासांनी हे कैऱ्या छान असं सुकलेले आहेत. आणि जे हळदी मिठाचं पाणी आहे ते अशा पद्धतीने डब्यामध्ये पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हळद मीठ लावलं की कैरीला पाणी सुटतं, त्यासाठी आपल्याला खाली अशा पद्धतीने डबा ठेवायचा आहे. तर आता मसाल्याची तयारी करूया. इथे बघा, 2 चमचे मी मोहरी घेतलेली आहे आणि 1 चमचा बडीशोप. तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे एक अर्धा चमचा काळी मिरी घ्यायचा आहे. काळी मिरी घातलं की परत नंतरनं घ्यायचं 1 पाव चमचे आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. दालचिनीचा 1 तुकडा घ्यायचा आहे आणि 7 ते 8 लवंग घ्यायचं आहे. सोबतच बघा, अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत. मेथी जास्त कडवट लागते म्हणून आपण मेथीचा वापर इथं कमी केलेला आहे. गॅसवर छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. फक्त 1, 2 ते 3 मिनिट आपल्याला हे छान असं मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचं आहे, करपवायचं नाही आणि थंड करायला ठेवायचं. तेलाचा वापर न करता आपण हा खडा मसाला छान असं भाजून घेतलेला आहे बघा. आणि थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि याचं छान असं जाडसर वाटण तयार करायचं. तर इथे बघा, मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये छान असा आपण हा मसाला लोणच्यामध्ये घालण्यासाठी जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर हा पॅन गरम होता, त्यामुळे मोहरीचे डाळ अशा पद्धतीने 1 चमचाभर मी या पॅनमध्येच घातलेली आहे आणि हलकंसं गरम करून घेऊया.
तर आता गरम पॅनमध्ये पण ही मोहरीची डाळ आपण टाकलेली आहे, तर थोडंसं थंड करून घेऊया. तर आता बघा, कढई घेतलेली आहे भांडं आणि त्याच्यामध्ये आपण कैरीच्या फोडी घातलेल्या आहेत. आता बघा, या कैरीच्या फोडीमध्ये आपल्याला छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी लाल तिखट घेतलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. याच्याने रंग पण छान येतो आणि हे तिखट पण आहे. लाल तिखट टाकून झाल्यानंतर बघा, जे आपण मसाला घरी तयार केलं होतं लोणच्याचा, ते मसाला पण घातलेला आहे आणि मोहरीची डाळ. आणि इथे बघा, आता आपल्याला घालायचं आहे मीठ घालायचं आहे. सुरुवातीला पण आपण कैरीच्या फोडीनं हळद मीठ लावलेलं होतं आणि नंतरनी पण बघा, आता आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. मिठाचा वापर, तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. मीठ घातल्याने आंबट कैरी असले की मिठाचा वापर जास्त लागतो, कारण दोन्हीचं प्रमाण एक झालं ना, कैरीचं लोणचं छान असं चवीला लागतं आणि लोणचं टिकायला पण मदत होते. इथे बघा, सगळा मसाला आपला कैरीला लावून झालेला आहे. आणि इथे बघा, 100 ग्राम मी तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला हिंग घालायचं आहे. इथे बघा, हिंग छान असं तेलामध्ये फुलवून घेतलेलं आहे, म्हणजे हिंगाची पावडर मी घातलेली आहे 1 चमचाभर. आणि आता हे हिंग घातलेलं तेल आपल्याला सगळं थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, आता हे तेल आपलं गरम आहे. तर इथे बघा, हे सगळं तेल मी आता हे थंड करून घेतलेलं आहे. बोट घालून दाखवते तुम्हाला, अजिबात इथं गरम नाही. तर आता हे थंड झालेलं हिंग घातलेलं तेल आपल्याला या कैरीच्या फोडीमध्ये घालायचं आहे आणि कैरीच्या फोडी छान असं तेलामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर जास्त तेल पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये 200 ते 250 ग्राम याच्यामध्ये तेल वापरू शकता. तर बघा, इथं फक्त मी 100 ग्राम तेल घातलेलं आहे, कारण आपल्याला सुक्कं लोणचं तयार करायचं आहे. आणि लोणचं छान असं मिक्स करून घेऊया. आणि इथे बघा, सगळं मसाला तेलामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, लोणचं किती छान आपलं इथं झटपट तयार झालेलं आहे. लक्षात ठेवायचं की लोणचं करताना गरम तेलाचा वापर करायचा नाही, तर गरम तेल ओतलं की लोणचं 15 दिवस पण टिकत नाही, लगेच त्याला बुरशी लागते आणि वास येतो. 1 महिन्याच्या आत तुमचं लोणचं खराब होतं जर तुम्ही गरम तेलाचा वापर केला तर. तेल थंड झालं कीच लोणच्यामध्ये घालायचं, कैरीच्या फोडीमध्ये घालायचं. आता बघा, लोणचं आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे तेलामध्ये. आणि मला कोरडंच लोणचं पाहिजे, त्यासाठी मी इथं तेलाचा वापर कमी केलेला आहे, जास्त घातलेला नाही. गावरान पद्धतीचं कमी तेलातलं आपण इथं लोणचं केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथं मी कमी प्रमाणात बनवल्यामुळे प्लास्टिकच्या बरणीमध्ये हे लोणचं घातलेलं आहे. तुमच्याकडे काचेची, चिनी मातीची बरणी असेल तर तुम्ही त्यामध्ये लोणचं ठेवा, म्हणजे 1 ते 2 वर्ष तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही, त्याला बुरशी लागणार नाही, भरपूर दिवस टिकते. तर आजच्या लोणच्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.